वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्युटिफुल बोटनेक डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। इथे मी अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे। तुम्हाला मागून जेवढी पट्टी ठेवायची आहे त्यामध्ये तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं। साइज नुसार गला रुंदी घ्यायची आहे। खालती रुंदीला पण आपण गला रुंदी घ्यायची आहे। चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे। इथे 3 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि खालती आपण 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 2 आडव्या रेषा मारून घ्यायच्या। वरती गोल शेप मारायचा आहे आणि खालच्या बॉक्समध्ये आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप मारू शकता। तर इथे मी गोल शेप मारत आहे। शेप मारून झाल्यानंतर दाखवल्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आपण आपला गला आहे गोल शेप मारलेला आहे, फक्त आपण इथे शेपलाच गोल शिलाई मारून घ्यायची। पूर्ण गोल शेपला शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या मापातच शेपची कटिंग करून घ्यायची आहे। कट पाडून घ्यायचे। उलट करून वरून दाब शिलाई मारायची। दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा। मेजरमेंट नुसार टक्स मारून घ्यायचे।
इथे मी 1.5 इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे. समोरच्या बाजूने अशा पद्धतीने पट्टी ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. आणि ती पट्टी डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करायची. गलापट्टीसाठी इथे मी तिरकी पट्टी कापून घेतलेली आहे 1.5 इंचाची. वरच्या बाजूने ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पट्टी अटॅच करून घ्यायची. कट पाडून घ्यायचे आणि पट्टी डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करायची. ब्लाऊजला मी पर्लची लेस अटॅच करणार आहे. त्यासाठी इथे 1 साइड दाब लागणार आहे. तो मी ब्लाऊजला लावून घेते. तुम्हाला सुद्धा हा दाब जर पाहिजे असेल तर खालती दिलेल्या लिंकवरती क्लिक करून ऑर्डर करू शकता. या दाबामुळे रेडीमेड नेक, वर्क केलेले नेक आपल्याला शिलाई मारता येते. तर इथे मी दाब चेंज केलेला आहे आणि अशा पद्धतीने आतमधून लेस ठेवून फक्त पर्ल दिसतील एवढंच मार्जिन ठेवलेलं आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे वरून. तर पूर्ण गोल शेपला मी इथे पर्लची लेस अटॅच करून घेते. तर इथे मी पर्लची लेस अटॅच करून घेतलेली आहे. आता मला वरून सुद्धा एक लेस लावायची आहे. तर इथे मी ही झिगझॅग वाली लेस लावून घेते. याची लिंक सुद्धा तुम्हाला मी खालती टॅग केलेली आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. ब्लाऊजला लेस लावून बाकीचे भाग अटॅच करून ब्लाऊज रेडी होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आत्ताच वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.